उन्हाळा आलाय, गरमी वाढतीये आणि उन्हाळ्याने त्रस्त झालात का? मग आयुर्वेदाच्या सहाय्याने आपण हा उन्हाळ्याचा त्रस्तपणा कमी करूयात, उन्हाळ्याला कूलडाऊन करूयात. हे आहे आवळ्याचं सरबत. पित्त कमी करणारा, उष्णता कमी करणारा असा घटक आहे. ज्यांना पित्ताचे त्रास आहेत त्या आवळ्याचे अनेक वेगवेगळे पदार्थ करून पित्तासाठी खाल्ले जातात. ताक हे सगळ्यांसाठी अतिशय उत्तम आहे. पित्ताच्या तक्रारी तर कमी होतातच, पचन सुधारतं, हायड्रेशन देखील मिळतं आणि सर्वतोपरी डायजेशन सुधारणारे जे काही द्रव्य आहेत ते म्हणजे ताक. यामध्ये तुम्ही सेंदव, जिरेपूड किंवा मिरीपूड हे देखील घालू शकता. कोकोनट वॉटर, नारळ पाणी, नॅचरली मिळणारे इलेक्ट्रोलाइट्स यामध्ये आहेत, जे की आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप गरजेचे असतात. खूपदा आपले इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो, आपण डिहायड्रेट होतो आणि म्हणून आपल्याला कोकोनट वॉटरची गरज पडते. यामध्ये लिंबू टाकल्याने डिटॉक्सिफिकेशन तर होतच, त्याबरोबर पचन देखील चांगलं राहतं आणि आपले स्किन हेल्थ सुद्धा सुधारते. तर हे आहे कैरीचं पन्ह, जे आपण कैरीपासून बनवतो आणि हा व्हिटॅमिन सी चा रिचेस्ट सोर्स आहे. आपण असं म्हणूयात की उन्हाळ्यातलं कूलिंग ड्रिंक हे कैरीचं पन्ह आहे. तुम्हाला हायड्रेटिंग तर ठेवतंच, व्हिटॅमिन सी चा हा चांगला सोर्स आहे आणि त्याबरोबर तुमची इम्युनिटी बूस्ट करायला देखील हे कैरीचं पन्ह उपयोगी ठरतं. हे आहे पुदिना लेमन सरबत, जे आपल्याला कूलिंग इफेक्ट तर देतच, त्याबरोबर पोट गच्च होणं, फुगणं आणि डायजेशनला सुद्धा मदत करतं. सो स्टे कूल, स्टे हायड्रेट.